त्यांना एक मुदत देतो 30 जुलैपर्यंत जर आपण या रोडवरती दोन्ही बाजूनं नारायणगावच्या बाजूनं आणि मंचरच्या बाजूनं मोठे स्पीड ब्रेकर टाकावेत. जर ते 30 जुलैपर्यंत आपण स्पीड ब्रेकर टाकले नाही तर आम्ही संबंधित सगळे रयत शिक्षण संस्थेमध्ये मग महाविद्यालयाचे विद्यार्थी असतील, माध्यमिकच्या असतील, प्राथमिकच्या असतील, सगळे विद्यार्थी आणि पालक या ठिकाणी रस्त्यावरती येऊ आणि रस्ता रोको आंदोलन करू. अपघात हा काय काल प्रथमच घडलाय असं नाही, यापूर्वी सुद्धा अशा 4-2 घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत आणि किरकोळ अपघात, गाड्या धडकणं, जखमा होणं हे तर सततच या ठिकाणी होत आहे. म्हणून तुमच्या माध्यमातून माझी राष्ट्रीय महामार्ग 50च्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण कालच्या घटनेचा बोध घेऊन पुन्हा अशा घटना होऊ नयेत म्हणून आता तरी जागा व्हा. मुदत देतो 30 जुलैपर्यंत जर आपण या रोडवरती दोन्ही बाजूनं नारायणगावच्या बाजूनं आणि मंचरच्या बाजूनं मोठे स्पीड ब्रेकर टाकावेत. जर ते 30 जुलैपर्यंत आपण स्पीड ब्रेकर टाकले नाही तर आम्ही संबंधित सगळे रयत शिक्षण संस्थेमध्ये मग महाविद्यालयाचे विद्यार्थी असतील, माध्यमिकच्या असतील, प्राथमिकच्या असतील, सगळे विद्यार्थी आणि पालक या ठिकाणी रस्त्यावरती येऊ आणि रस्ता रोको आंदोलन करू. तर जे परिणाम होतील ते परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. आणि पुन्हा एकदा दुसरी माझी मागणी अशी आहे, तुमच्या माध्यमातून शासनाला, गृह खात्याला, संबंधित अधिकाऱ्यांना आता संबंधित त्या अधिकाऱ्यांवरती आपण सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. कारण यापूर्वी आम्ही सातत्यानं मागणी करून सुद्धा स्पीड ब्रेकर टाकले नाहीत. त्यांनी केलेलं दुर्लक्ष हे कालच्या अपघाताला निमंत्रण होतं आणि तो घडून आणलेला आपण एक चांगला अपघात म्हणजे यांनी केलेला त्या मुलाचा खून आहे. तेव्हा या अधिकाऱ्यांवरती सुद्धा सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत. त्याच्याशिवाय येणाऱ्या पुढच्या अधिकाऱ्यांना तो शव बसणार नाहीये. आणि पोलीस विभागातील अधिकाऱ्यांना विनंती असणार आहे की आपण शाळा सुटताना जर 2 कॉन्स्टेबल या ठिकाणी ठेवले आणि शाळा भरताना जर 2 कॉन्स्टेबल ठेवले, खाकी ड्रेसमधले जर पोलीस या ठिकाणी पाहिले तर निश्चितच त्या वाहन चालकाला दहशत बसेल की आपलं वाहन आता आपण मर्यादित वेगानं चालवलं पाहिजे किंवा त्याच्यावरती ते दहशत बसण्यासाठी 2-2 हवालदार शाळा भरताना सुटताना या ठिकाणी ठेवावेत अशी विनंती करतो. आणि पालकांना एक विनंती राहणार आहे की ही छोटी मुलं आहेत, मग महाविद्यालयाच्या असतील, विद्यालयाच्या असतील, 10-12वी पासून तर कॉलेजपर्यंत एक 16-17 वर्षाची मुलं आहेत की ज्यांना कुठलंही वाहन चालवायचं लायसन नाही, परवाना नाही, तरी देखील पालक त्यांच्या हातामध्ये अनेक विद्यार्थी मोटारसायकल घेऊन येतात. शाळेत येत असताना त्यांना मोटारसायकल आणू नये एवढी तरी पालकांनी खबरदारी घ्यावी. कारण नंतर त्या कुटुंबाला ज्या यातना भोगाव्या लागतात, जे दुःख सहन करावं लागतं ते दुःख शब्दाच्या पलीकडे आहे. म्हणून पालकांनी सुद्धा वेळी शहाणं व्हावं. एकाला ठेच लागली तर बाकीच्यांनी शहाणपणा त्याच्यातनं शिकला पाहिजे. पुढे तरी आपण आपल्या पाल्यावरती काळजी थोडंसं लक्ष म्हणून ती त्याच्याकडे 2 व्हीलर देता कामा नये. आपण या ठिकाणी जी आमची दखल घेतलेली आहे आणि शासनापर्यंत आमचं हे गाऱ्हाणं मांडण्यासाठी आला, आपल्याला धन्यवाद. आणि पुन्हा एकदा शिंदे कुटुंबावरती जे काही दुःख झालेलं आहे त्या दुःखामध्ये आमची रयत शिक्षण संस्था, महात्मा गांधी विद्यालय असेल, अण्णासाहेब आवटे महाविद्यालय, सर्व रयतचे आमचा परिवार त्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत. त्यांच्याप्रती आम्ही सहवेदना या ठिकाणी व्यक्त करतो. भाऊ, अजून एक प्रश्न आहे. ते शाळा सुटल्यानंतर कॉलेजच्या मुली असतात, त्या रोड रोमिओ आपण त्यांना म्हणतो थोडक्यात, त्यांची सुद्धा दहशत असते. त्या मुलींच्या अवतीभोवती त्यांचे गाड्या फिरतात, त्याबद्दल काय सांगणार आहे? म्हणूनच आमची पोलीस डिपार्टमेंटकडे एक मागणी असणार आहे की शाळा भरताना आणि सुटताना बाहेरचे एक टार्गेट काही मुलं या ठिकाणी बाजूला अतिक्रमणामध्ये कॅन्टीन तुम्हाला दिसते की ती या बाजूने आमचा जुना हायवे आणि नवीन हायवे की तसं पाहिलं तर रस्त्याची जागा आहे, पण या रस्त्याच्या जागेमध्ये अतिक्रमण केलेलं आहे. ग्रामपंचायतने आम्ही पत्र दिलेली आहेत, संबंधित शाळेने सुद्धा पूर्वी पत्रव्यवहार केलेला आहे तर ते अतिक्रमण काढावं. कारण या ठिकाणी सगळी टार्गेट मुलं बसतात आणि जी शाळेत येणाऱ्या मुली आहेत त्यांची छेडछाड करण्याचे प्रकार सुद्धा अनेक या ठिकाणी यापूर्वी झालेले आहेत. तेव्हा तुम्ही विषय काढलात, अतिशय गंभीर विषय. शाळा भरण्याच्या सुटण्याच्या वेळेस तुम्ही जर आलात तर तुम्हाला असं असंख्य मुलं या ठिकाणी येऊन बसतात आणि मग ती छेडछाणी होते, त्याच्यातनं वेगळे प्रकार पुढे होतात, वेगवेगळ्या प्रकारे त्याचं नंतर गावामध्ये चर्चा होते. तेव्हा कृपया त्याही गोष्टीची पोलीस डिपार्टमेंटनी संबंधित खात्याने दखल घ्यावी अशी विनंती असणार. काल वाढदिवस साजरा केला अन आज आयुष्याचा शेवट झाला. मंचरमधील हृदय पिळवटून टाकणारी घटना. पुणे जिल्ह्यातील मंचर येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. एका विद्यार्थ्याने काल रविवारी वाढदिवस साजरा केला आणि आज सोमवारी अपघातात त्याचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यातील मंचर येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. एका विद्यार्थ्याने काल रविवारी वाढदिवस साजरा केला
आणि आज सोमवारी अपघातात त्याचा मृत्यू झाला. वीर अनिल शिंदे 17 असं अपघातात मृत पावलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. 11वीत नुकताच प्रवेश घेतलेल्या या विद्यार्थ्याचा महाविद्यालयाच्या 4थ्याच दिवशी भीषण अपघातात मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण आंबेगाव तालुक्यावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार वीर शिंदे हा आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील खालचा शिंदेमळा वेताळेश्वर महाराज मंदिराशेजारी राहत होता. त्याने नुकताच मंचर येथील महात्मा गांधी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखेत 11वी मध्ये प्रवेश घेतला होता. आज महाविद्यालयातील त्याचा अवघा 4था दिवस होता. सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास महाविद्यालय सुटल्यानंतर वीर त्याच्या 2 मित्रांसोबत मोटारसायकलवरून घरी जात होता. मात्र महात्मा गांधी विद्यालयासमोरील चौकात त्यांच्या मोटारसायकलची राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसशी जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात वीर अनिल शिंदे याचा मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेले दोन्ही मित्र गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मंचर येथील सिद्धी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे वीरने कालच आपला वाढदिवस कुटुंबीय आणि मित्रांसोबत आनंदात साजरा केला होता. वाढदिवसानंतर अवघ्या काही तासांतच त्याच्यावर काळाने झडप घातल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ही बातमी समजताच अवसरी खुर्द आणि परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून अपघाताचे नेमके कारण काय याचा तपास सुरू आहे.